विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण हडप्पा संस्कृती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। लक्षात घ्या, जगामध्ये ज्या प्राचीन संस्कृती होऊन गेल्या त्यातली एक अत्यंत महत्त्वाची अशी संस्कृती जी आहे ती भारतामध्ये नांदत होती, पण या गोष्टीची आपल्याला 1920 पर्यंत जाणीव सुद्धा नव्हती। काय झालं बघा, 1920 ला लाहोर ते मुलतान या मार्गावर रेल्वेचे ट्रॅक टाकण्याचं काम चालू होतं। हे दोन्ही ठिकाणं सध्या पाकिस्तानमध्ये आहेत। लाहोर ते मुलतान या दरम्यान काय चालू आहे, रेल्वेचा ट्रॅक टाकण्याचं काम चालू आहे। आणि हा रेल्वेचा ट्रॅक टाकताना त्या ठिकाणी मृतांची टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भागामध्ये प्राचीन अशा काही विटांचे अवशेष जे आहेत ते सापडले। आणि ते अवशेष सापडल्यामुळं तत्कालीन पुरातत्व खात्याचं कुतूहल जे आहे ते जागृत झालं आणि त्यातून त्या ठिकाणी जे उत्खनन झालं त्या उत्खननातून अभूतपूर्व अशी एक गोष्ट जी आहे ती समोर आली, ती म्हणजे हडप्पा संस्कृती। 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठावर हडप्पा या ठिकाणी हे उत्खनन पहिल्यांदा सुरू झालं, म्हणून त्याला हडप्पा संस्कृती असं म्हणतात। तसेच या सर्व हडप्पा संस्कृतीचे अवशेष जे आहेत ते सिंधू नावाच्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळून येतात, म्हणून या संस्कृतीला सिंधू संस्कृती असंही म्हणतात। म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती ही एकच आहे। आता हे उत्खनन काय असतं, तर उत्खनन ही एक शास्त्रीय पद्धत आहे ज्या ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तू या काळाच्या उदरामध्ये जमिनीच्या खाली अवशेष जे आहेत ते जमिनीच्या खाली जे आहेत ते गाडले जातात। असे गाडले गेलेले अवशेष व्यवस्थितपणे बाहेर काढण्याची जी पद्धत आहे त्याला उत्खनन असं म्हणतात। उत्खनन ही अत्यंत व्यवस्थितपणे सावकाशपणे करावं लागतं आणि समजा त्या ठिकाणी काही मातीची भांडी आहेत किंवा अन्य काही अलंकार आहेत, दागिने आहेत, हे काढत असताना अगदी वरची जो मातीचा थर असतो तो ब्रशनं मातीचा थर जो आहे तो हळूहळू काय केला जातो, बाजूला केला जातो आणि ज्या वस्तू किंवा वास्तू आहेत त्यांना कुठलाही धक्का न लागू देता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना बाहेर काढलं जातं, याला उत्खनन असं म्हणतात। आता भारतामध्ये हे उत्खनन कुणाच्या नेतृत्वाखाली झालं, तर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली हडप्पा संस्कृतीचं उत्खनन जे आहे ते पार पडलेलं आहे। आता बघा, या उत्खननामुळं कार्बन 14 नावाची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास जो आहे तो इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 2700 इतका मागे घेतला गेला। म्हणजे आमची संस्कृती ही सुद्धा जगातील एक अत्यंत महत्त्वाची प्राचीन संस्कृती आहे। हे कशामुळे सिद्ध झालेलं आहे, तर हडप्पा संस्कृतीचा लागलेला जो शोध आहे या शोधामुळे शक्य झालेला आहे। आता बघा, हडप्पा जे ठिकाण आहे या हडप्पा ठिकाणाच्या दक्षिणेला साधारणपणे 650 किलोमीटरवर मोहनजोदडो नावाचं एक ठिकाण आणि त्याही ठिकाणी तशाच पद्धतीचं उत्खनन जे आहे ते झालं। आणि या हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या उत्खननामधून निघालेल्या वस्तू आणि वास्तूमध्ये कमालीचं साम्य आहे, सारखेपण आहे। म्हणून असं म्हणलं जातं की ही समकालीन एकाच काळातली संस्कृती असावी। आणि या पद्धतीचे अवशेष जे आहेत ते भारतामध्ये अनेक ठिकाणी सापडलेले आहेत। विशेषतः धोलावीरा असेल किंवा लोथल असेल, कालीबंगन असेल, दायमाबाद असेल, अशा अनेक ठिकाणी तुम्हाला या हडप्पा संस्कृतीचे अवशेष जे आहेत ते सापडल्याचं पाहायला मिळतं। लक्षात घ्या, भारतामध्ये जवळपास 1400 ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अवशेष जे आहेत ते सापडलेले आहेत। आता यातली काही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हे हडप्पा आणि मोहनजोदडो हे दोन्ही ठिकाणं जी आहेत ते भारतामध्ये नाही आहेत, हे आता सध्या पाकिस्तानमध्ये आहेत। पण ही संस्कृती जी आहे ते अर्थातच हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती। इथं आपल्या लातूरच्या जवळ तेर या ठिकाणी सुद्धा उत्खनन झालेलं आहे। मागे 6 महिन्याखालीच तुम्ही ऐकलं असाल की त्या ठिकाणी झालेलं उत्खनन जे आहे त्या उत्खननामध्ये एक विहीर जी आहे त्या विहिरीचे अवशेष सापडले आणि ही सातवाहन काळातली विहीर आहे। म्हणजे आपला इतिहास हा मागे घेऊन जाण्यासाठी किंवा आमच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशी पद्धत आहे।
ज्या काळामध्ये लिखित पुरावा उपलब्ध नव्हता अशा काळामध्ये आपल्याला भौतिक साधनांच्या माध्यमातून इतिहासाची मांडणी जी आहे ती करता येते, हे आपल्याला सांगता येईल. आता बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये जवळपास सगळी सारखी आहेत. काय दिसतं तुम्हाला, म्हणजे नगररचना जी आहे किंवा रस्ते आहेत, घरबांधणी आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, मुद्रा आहे, भांडी, खेळणी, एवढंच नाही तर मृतदेह पुरण्याची जी पद्धत असते, ज्याला तुम्ही अंत्यसंस्कार असं म्हणता, ही पद्धत जी आहे ते त्याचे सगळे वैशिष्ट्ये जी आहेत ते सर्वसाधारणपणे सारखीच आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा जो आहे तो समजून घेऊयात. तो मुद्दा आहे घरे आणि नगररचना. म्हणजे हडप्पा संस्कृती ही मुख्यतः नागरी संस्कृती होती असे म्हटलं जातं. नागरी म्हणजे शहरी. आणि हे कशावरनं सिद्ध होतं, तर त्या ठिकाणी जे घराचे अवशेष सापडले, जे नगररचना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यावरनं आपण ठामपणे सांगू शकतो ही एक नागरी संस्कृती होती. आता बघा, त्या ठिकाणचे जे घरं आहेत ते घरं जी आहेत ते पक्क्या विटानं बांधलेली आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं भाजलेल्या विटा असतात, तर या भाजलेल्या विटानं त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. काही घरं कच्च्या विटानं किंवा दगडानं सुद्धा बांधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता घराची रचना जी आहे ती ग्रामीण भागामधले जर तुम्हाला घरं तुम्ही पाहिले असतील तर त्या पद्धतीची ती घराची रचना होती. म्हणजे सर्वसाधारणपणे सेंटरला म्हणजे मध्यभागी अंगण असायचं, चौक म्हणतो आपण त्याला, मध्यभागी अंगण असायचं आणि या साईडला वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे हा जर मुख्य दरवाजा असेल तर या दरवाज्यातनं आपण अंगणामध्ये प्रवेश करतो. इथं वेगवेगळे बसण्यासाठीच्या जागा आणि इथं वेगवेगळ्या रूम. म्हणजे ही पद्धत कशी आहे, ही पद्धत आजही आपल्याला अत्यंत उत्कृष्ट अशी पद्धत म्हणून सांगता येईल. ही पद्धत हडप्पा संस्कृतीमधले लोक जे आहेत ते वापरत होते. आता त्या घराच्या आवारामध्ये काय असायचं, तर विहीर असायची. पिण्याच्या पाण्यासाठी, सांडपाण्यासाठीची सोय जी आहे ते घरातल्या घरातच विहिरीच्या माध्यमातून. दुसरं महत्त्वाचं काय असायचं, तर स्नानगृह असायचं. म्हणजे स्वच्छतेच्या सवयी ज्या आहेत त्या लोकांना होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की शौचालय सुद्धा त्या ठिकाणी होती. आणि विशेष एक गोष्ट लक्षात घ्या, सांडपाणी वाहून जाण्यासाठी बाहेर आपल्याला ज्याला म्हणतो आपण पाणी जे आहे ते घरामधलं आपलं बाहेर काढण्यासाठीची सोय जी आहे ती त्या काळामध्ये होती. त्या ठिकाणी मातीच्या भाजक्या अशा पन्हाळीचा उपयोग जो आहे तो सांडपाणी बाहेर घेऊन जाण्यासाठी केलेला आहे. आणि एवढंच नाही तर गावातून पाणी बाहेर काढण्यासाठी, वेस्ट वॉटर ज्याला म्हणतो आपण, ते बाहेर काढण्यासाठी गटारं होती. आणि ही गटारं जी आहेत ती बंदिस्त होती, झाकलेली होती, विटानं बांधलेली अशी गटारं होती. आता लक्षात घ्या, आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय आणि आपल्याला सगळ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं बंदिस्त अशी गटारं पाहायला मिळत नाहीत. अनेक ठिकाणी उघडी गटारं तुम्ही पाहिलेली असतील. हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून सुद्धा त्या ठिकाणचे लोक आरोग्याच्या बाबतीमध्ये किती जागरूक होते हे आपल्याला या सर्व गोष्टीवरनं पाहायला मिळतं. आता रस्ते बघा कसे होते, तर रस्ते रुंद होते. म्हणजे दोन गाड्या, बैलगाड्या ज्याला म्हणतो आपण, एकमेकांना समांतर अशा जाऊ शकतील अशा पद्धतीचे रस्ते होते. आणि हे रस्ते जे आहेत हे रस्ते सुद्धा एकमेकांना काटकोनामध्ये छेदायचे. म्हणजे ही सुद्धा अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था जी आहे ती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. आणि रस्ते काटकोनामध्ये छेदायचे एकमेकांना आणि हे जो चौक तयार व्हायचा या भागामध्ये घरं जी आहेत ती बांधलेली असायची. आता बघा, या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नगर जे आहे ते 2 किंवा अधिक भागामध्ये विभागलेलं असायचं आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदी होती. तटबंदी म्हणजे आपण ज्याला कंपाऊंड वॉल म्हणू आता. पण ही कंपाऊंड वॉल आपल्या घराला असलेली नाहीये, तर ही त्या नगराला, शहराला असलेली कंपाऊंड वॉल आहे, तटबंदी आहे. इतकी अत्याधुनिक अशी व्यवस्था जी आहे ती या हडप्पा संस्कृतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमधील अनेक वैशिष्ट्ये जी आहेत ते आपल्याला पुढच्याही तासामध्ये पाहायचं आहेत. आज आपण इतकाच भाग जो आहे तो घेणार आहोत. पुढच्या तासामध्ये आपण या प्रकरणाचा उर्वरित भाग पाहूयात. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.